मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात प्रवाशांकडून अवाच्या सवा भाडे उकळणाऱ्या आणि मुजोरी करणाऱ्या टॅक्सी रिक्षा चालकांवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सहार पोलिसांनी गेल्या काही दिवसात तब्बल 80 चालकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून या धडक कारवाईमुळे टॅक्सी माफियांमध्ये खळबळ माजली आहे। विमानतळावर उतरणाऱ्या विशेषतः परदेशातून किंवा इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना लक्ष करून काही रिक्षा आणि टॅक्सी चालक मीटरपेक्षा जास्त भाड्याची मागणी करत होते। अनेक वेळा प्रवाशांना धमकावणे, सामानाचे जास्तीचे पैसे मागणे आणि मीटर न लावता प्रवास करण्याची सक्ती करणे अशा तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या। सहार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे, मुंबई हे जगाचे प्रवेशद्वार आहे। इथे येणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांना मिळणारी वागणूक ही शहराची प्रतिमा ठरवते। प्रवाशांना लुटणाऱ्या कोणत्याही चालकाची गय केली जाणार नाही। प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे, जर चालक ठरलेल्या दरापेक्षा जास्त पैसे मागत असेल, मीटर न लावता जबरदस्तीने फिक्स रेट सांगत असेल, चालकाने चुकीची वागणूक दिल्यास त्वरित विमानतळावरील पोलीस चौकीत किंवा हेल्पलाईनवर संपर्क साधावा। प्रवाशांची लूट बंद करा, प्रामाणिक सेवा सुरू करा हा संदेश आता सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून विमानतळ परिसरातील ही गुंडगिरी थांबवण्यासाठी नागरिक पोलिसांच्या या भूमिकेचा स्वागत करत आहेत। मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24।